नमस्कार, मी दिगंबर काकड, DK नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. गृह खरेदी हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो. गृह खरेदी हा महत्वाचा टप्पा उद्दिष्ट करण्यासाठी आपल्याला गृह कर्ज घेणं गरजेचं बनलेलं आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घरांच्या किमती यामुळे मध्यमवर्गीयांना घर घेण्यासाठी गृह कर्ज घेणं आवश्यक भासलेलं आहे. गृह कर्जाच्या मदतीने मध्यमवर्गीय व्यक्ती आपलं घर घेण्याचं स्वप्न साकार करते. गृह कर्ज घेताना अनेक गोष्टींचा बाबी या बँक तपासत असते. मध्यमवर्गीयांना त्यांच्या आयुष्यातले पहिले घर असल्यामुळे त्यांना कर्ज घेताना अनेक अडचणी येते. गृह कर्ज देताना बँक अनेक गोष्टींची चौकशी करते. त्यामध्ये सिबिल स्कोर, सॅलराईड असेल तर सॅलरी स्लिप, सेल्फ एम्प्लॉयड असेल तर 3 वर्षाच्या ITR, शॉपॅक्ट अशा कागदपत्रांची ती चौकशी करते. 700 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असेल तर कोणतीही बँक सहज गृह कर्ज देते. परंतु सिबिल स्कोर जर कमी असेल तर गृह कर्ज मिळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक ग्राहकांना बँक गृह कर्ज नाकारते. त्यामुळे अनेक ग्राहकांना फायनान्स कंपन्यांमधनं जास्त टक्क्यांनी गृह कर्ज घ्यावे लागते. सामान्यतः मध्यमवर्गीय लोकांना असे वाटते की होम लोन सहज होऊन जाते, कारण आपली सॅलरी किंवा आपलं इन्कम चांगलं आहे. परंतु त्यांना हे ठाऊक नसते की आपण घेतलेले छोटे कर्ज याचे जर आपण वेळेवरती EMI पे नाही केले तर सिबिल स्कोर हा कमी होऊन जातो. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड हाही महत्वाचा मुद्दा आहे. अनेक लोक 2-2, 3-3 प्रकारचे वेगवेगळे क्रेडिट कार्ड घेतात आणि त्यावरती खरेदी करतात. परंतु वेळेवरती क्रेडिट कार्डचे हप्ते न भरल्यामुळे आपला क्रेडिट स्कोर खराब होतोय हे त्यांच्या लक्षात येत नाही. परंतु ज्या वेळेस ते होम लोन घेण्यासाठी जातात त्यावेळेस क्रेडिट कार्डमुळे अनेक लोकांचे होम लोन हे रिजेक्ट केले जाते. त्याचबरोबर आपली सॅलरी किंवा सेल्फ एम्प्लॉयड असेल तर आपलं महिन्याचं इन्कम यातील काही भाग घर खर्च व इतर बाबींचा वजा करून उरलेल्या गोष्टींवरती EMI कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय लोकांना जेवढे होम लोन हवे तेवढे मिळत नाही व वेळेवरती निराशा होती. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून सामान्य लोकांनी किंवा मध्यमवर्गीयांनी लोन घेताना व आपल्याकडे असलेल्या पैशांची तरतूद बघून आपल्या आवडीचे किंवा स्वप्नातील घर बुक करावे. नमस्कार, मी दिगंबर काकड, DK नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. नाशिकमध्ये जमिनीचे दर वाढल्यामुळे बिल्डरांना 1 BHK फ्लॅट बनवणे परवडत नाही. परंतु काही बिल्डरांनी सामान्य लोकांना परवडाल या हेतूने 1 BHK फ्लॅटचे बिल्डिंग बनवले आहे. या ठिकाणी फक्त 1 BHK फ्लॅट आहे. 650 स्क्वेअर फीटचा हा 1 BHK असून यामध्ये उत्कृष्ट पद्धतीचे बांधकाम करण्यात आलं असून बजेटच्या हिशोबाने अगदी योग्य असा 1 BHK बनवण्यात आलेला आहे. चला आज आपण या 1 BHK फ्लॅटची माहिती जाणून घेऊया. 1 BHK फ्लॅट 25.5 लाखात, तेही सर्व खरेदी खर्चासह. आपला आजचा प्रोजेक्ट प्राईम लोकेशन असलेल्या हिरावाडी या ठिकाणी आहे. सम्राट गोकुळधाम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस आपला आजचा प्रोजेक्ट असून 2 रोड कॉर्नर 1 BHK फ्लॅटची ही बिल्डिंग आहे. या प्रोजेक्टमध्ये एकूण 28 फ्लॅट असून सर्व फ्लॅट्स हे 1 BHK अशा स्वरूपाचे आहे. बिल्डिंगला सुंदर असं एलिव्हेशन करण्यात आलं असून प्रशस्त असे पार्किंग देण्यात आले आहे. एका फ्लोअरवरती फक्त 4च फ्लॅट असून प्रशस्त अशी लॉबी देण्यात आली आहे. सुरुवातीला प्रशस्त असा लिव्हिंग रूम देण्यात आलेला असून
16.4 बाय 10.6 अशा भव्य स्वरूपाचा हा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमला लागूनच प्रशस्त अशी बाल्कनी देण्यात आलेली असून लिव्हिंग रूममध्ये वरील बाजूस सुंदर अशी फॉल सिलिंग देण्यात आलेली आहे. त्यानंतर सेपरेट टॉयलेट व सेपरेट बाथरूम देण्यात आलेला आहे. पुढील बाजूस गृहिणींसाठी सुंदर असं किचन देण्यात आलेलं आहे. प्रशस्त असा किचनचा प्लॅटफॉर्म असून वरीलपर्यंत टाईल्स देण्यात आलेला आहे. किचनमध्ये गृहिणींना सामान ठेवण्यासाठी एक रॅकही बनवून देण्यात आले. त्याचप्रमाणे वरील बाजूस लापटाही देण्यात आलेला आहे. 10.6 बाय 9 अशा स्वरूपाचा हा किचन आहे. पुढील बाजूस बेडरूम असून 10.6 बाय 9 अशा साईजमध्ये हा बेडरूम देण्यात आलेला आहे. बेडरूमला दोन्ही बाजूस व्हेंटिलेशनच्या दृष्टिकोनाने विंडोज देण्यात आलेले आहे. या प्रोजेक्टमध्ये शेवटचे फक्त 2च फ्लॅट शिल्लक असून या प्रोजेक्टच्या साईट व्हिजिटसाठी किंवा अधिक माहितीसाठी DK नाशिकर प्रॉपर्टी कन्सल्टंट 9595996033 या क्रमांकावरती संपर्क साधावा. धन्यवाद.